हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण कारल्याची भाजी करणार आहे। तर एकदम हेल्दी अशी ही भाजी आहे। खूप छान अशी आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपण करू शकतो। तर तब्येतीसाठी खूप भारी आहे। त्याच्यासाठी मी इथे घेतलेला आहे कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण आणि कारले कापून घेतलेले आहे। तेल टाकून घेतलं कढईमध्ये, छान तेलाला तापू दिलं। नंतर याच्यामध्ये मी कांदा टाकून घेतलेला आहे। तर बघा इथे मी मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि त्याला टाकून घेतलं। त्याला छान सॉफ्ट होऊ द्यायचं आहे। बघा असं सॉफ्ट होऊ दिलेलं आहे कांद्याला। आणि नंतर याच्यामध्ये जाडसर असा लसूण टाकून घेतलेला आहे। लसणाच्या पाकळ्या 10-12 घ्यायच्या आहे, जेणेकरून कारले हे टेस्टी होणार। आणि याला फिरवून घ्यायचं आहे, जोपर्यंत त्याचा वास जात नाही तोपर्यंत छान असं फिरवत राहायचं आहे। आणि कारले एकदम भारी असे होते। तर नंतर टोमॅटो आणि मिरची सुद्धा टाकून घेतलेली आहे मी। तर याला सुद्धा छान फिरवून घ्यायचं आहे आपल्याला। आणि जर टोमॅटो म्हणजे खूप मोठे वाटत असेल तर तुम्ही छोट्या आकारामध्ये सुद्धा कट करू शकता। तर कमी गॅसवरती याला ना 4 ते 5 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले जे टोमॅटो आणि मिरच्या आहे ना ते छान अशा सॉफ्ट झाल्या पाहिजे। तर 4 ते 5 मिनिटे झाल्यानंतर बघा इथे आपले टोमॅटो सुद्धा सॉफ्ट झालेले आहे। आपण असं त्या चम्मचच्या मदतीने स्मॅश करून घ्यायचं आहे, फिरवून घ्यायचं आहे। नंतर ना याच्यामध्ये मीठ ॲड करून घेऊया। जर तुम्हाला कारल्यामध्ये म्हणजे कारले कडू वाटत असेल तर ना तुम्ही ह्या स्टेजवरती थोडासा गूळ टाकू शकता, पण मी असं कधीही केलेलं नाही आहे। गूळ वगैरे काहीही मी कारल्यामध्ये वापरलेला नाही आहे। कारले माझे कडूसुद्धा होत नाही। तर ह्या पद्धतीने तुम्ही ना नक्की ट्राय करून बघा। भाकरीसोबत खूप भारी असे कारले लागते। आणि थोडेसे नॉर्मल तर कडू लागणारच, मग कारल्याचं नावच का बरं कारले आहे ते याचंच कारण। आणि तब्येतीसाठी खूप भारी आहे ही रेसिपी। ज्यांना शुगर वगैरे आहे त्यांच्यासाठी तर खूपच छान। मीठ टाकून घेतलेलं आहे वरतून। आणि हे बघा कारले मी छान अशी कापून घेतली, नंतर धुवून घेतली। तर हवं तर तुम्ही कारले कडू न होण्यासाठी थोडा वेळ पाण्यात टाकून घ्यायचं आहे, नाहीतर मिठाच्या पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे। असं म्हणतात की कडू होत नाही म्हणून, पण मी असं काहीही केलेलं नाही आहे। तरी कारल्याची भाजी ही खूप भारी होते आणि स्पेशली डायबिटीज लोकांसाठी खूपच ही हेल्दी रेसिपी आहे। तर परत याला फिरवून घेऊ आणि छान असं झाकून घेऊया। मीडियम गॅसवरती छान 10 ते 15 मिनिटे शिजू द्यायचं आहे, कमी गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती। तर कारले असे छान सॉफ्ट झालेले आहे। स्मेल ना भारी येत आहे फ्रेंड्स। लसूण वगैरे टाकलं ना आपण, त्याच्यामुळे अगदीच भारी स्मेल येत आहे याचा। फिरवून घेतलेले आहे आणि अधेमध्ये चेक करत राहायचं आहे आपल्याला शिजले की नाही शिजले म्हणून। तर आपण त्या अंदाजानेच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तर बघा मी अशी ना एका कारल्याला चम्मचच्या सहाय्याने अशी दाबून बघत आहे, ते शिजलं की नाही ते आपल्याला समजतेच। तर बघा आपली कारल्याची भाजी ही रेडी झालेली आहे। तर फ्रेंड्स तुम्ही ना ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। ही कारल्याची भाजी ना तुम्हाला खूप जास्त आवडेल म्हणजे ही तब्येतीसाठी खूपच छान ही भाजी आहे। तुम्ही ना एक दिवस आड करून किंवा रोजही खाल्ले तरीही छानच आहे। तर इथे भाकरीसोबत खूप छान लागते। इथे मी नाचणीची भाकर घेतलेली आहे, नाचणी बाजरी वगैरे। तर भाकर आणि ही कारले खूप भारी लागते। तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा। किंवा भात डाळ आणि कारल्याची भाजी आणि भाकर खूपच छान लागते। तर कधी केला नसाल तर एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आणि माझ्या पद्धतीच्या चॅनलवरती खूप हेल्दी रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील। एकदा माझं चॅनल नक्की चेकआउट करा, म्हणजे तुम्हाला समजेलच। तर भेटूया परत अशाच एका छानशा नवीन हेल्दी रेसिपीसोबत।
तोपर्यंत सगळ्यांनी माझ्या रेसिपी छान छान बघा आणि भेटू परत. बाय.